अंबरनाथ येथील मोतीराम पार्क परिसरातील राम अंबर सोसायटीत रामनवमीनिमित्त राम जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला। दुपारी 12 वाजता पारंपरिक पद्धतीने पाळणा म्हणत प्रभू श्रीरामांचा जन्मसोहळा पार पडलाय। यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला। राम अंबर सोसायटीतील राम मंदिरात हा उत्सव दरवर्षी भक्तिभावाने साजरा केला जातो। यंदाही सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी राम जन्माचं कीर्तन, त्यानंतर राम जन्म सोहळा, सायंकाळी रामाची पालखी व मिरवणूक आणि रात्री महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांनी उत्सवाची रंगत वाढवली। दिवसभरात हजारो भाविकांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली। या उत्सवाचे आयोजन राम मंदिर सेवा समितीच्या वतीने करण्यात आले होते। सोसायटीतील रहिवाशांसह विशेषतः महिला वर्गाने मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता, त्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं। या प्रसंगी सोसायटीचे अध्यक्ष सुनील आनंदराव चव्हाण, उपाध्यक्ष राजेंद्र बिंदुराव कुलकर्णी, विलास मनोहर यादव, सचिव लक्ष्मण नामदेव मोहपे, उपसचिव दिलीप शंकर खंगाळ, खजिनदार तुषार आनंद भावसार, सहखजिनदार चंद्रकांत बाबूलाल शिरोरे तसेच सदस्य दिलीप केशव गंभीरराव, प्रमोद काशीनाथ लाड, महेश भाऊराव ठोकळ, अनुपम नारायण करमकर, भालचंद्र मोतीराम कोठावदे, सतीश श्रवण पाटील, राजेंद्र केंदू दशपुते, सुधीर कुमार शर्मा यांच्यासह इतर पदाधिकारी, रहिवासी आणि महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते। राम जन्मोत्सवामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता। आज सकाळी पहाटे 5 वाजता काकड आरती झाली, त्यानंतर सत्यनारायण पूजा, पुण्यवाचन पूजा होऊन दुपारी 10 ते 12पर्यंत भजनी मंडळाचा कार्यक्रम होता आणि 12 वाजता आज श्रीराम जन्मोत्सवाचा कार्यक्रम पार पडलेला आहे। आज संध्याकाळी 5:30 वाजता श्रीरामाची भव्य मिरवणूक निघणार आहे आणि त्या 5 ते 7:30पर्यंत ही भव्य मिरवणूक आहे। त्यामध्ये व्यास परिसरातील आमच्या संस्थेतील महिलांनी झांज पथकाचं आयोजन केलं, ते विशेष आकर्षण ठरणार आहे आणि त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। तर सर्व परिसरातील संस्थेतील नागरिकांना आणि सभासदांना विनंती आहे की आज संध्याकाळी आपण महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि कार्यक्रमात आपण सहभागी व्हावी ही विनंती आहे। ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ।